नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कवठे महांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रमोद चौगुलेजी, जे मागच्या 3-4 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. सध्याला ते गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स आणि रेसिडेन्शियल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करतात. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आपण गप्पांना इथनं सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? म्हणजे सिव्हिल इंजिनियर बनायचं स्वतः ठरवलं का कोणाकडे बघून तुम्हाला वाटलं की मला पण असंच इंजिनियर बनायचंय? कसा होता हा सगळा प्रवास? सुरुवातीला माझं स्कूलिंग माझ्या गावामध्येच झालंय. अ, अ, 1ली ते 12वी पर्यंत माझं सायन्स झालंय. डिप्लोमा मी केला नाहीये. परत 4 वर्ष डिग्रीचं काम एज्युकेशन मिरज तालुक्यामध्ये केलेलं आहे, संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये. त्यानंतरनं 3 वर्ष मी जॉब पण केलाय ॲज अ क्वालिटी इंजिनियर हायवे डिपार्टमेंटमध्ये. आणि आता मी 2-2.5 वर्ष झालं प्रायव्हेट बंगलो वगैरे, परत गव्हर्नमेंटचे रोड, परत स्कूल मॉडेल स्कूल म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये एक उपक्रम राबवला आहे आमच्या सी ओ साहेबांनी. त्याच्या थ्रू सगळ्या आपल्या जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामध्ये त्यांनी मॉडिफिकेशन केलेलं आहे पूर्ण. जुन्या स्कूल पूर्ण म्हणजे मॉडर्न, पूर्ण मॉडर्न केलेलं आहे. त्या त्या त्याचे मी 2 शाळेचे कामं केलेले आहेत. आणि आता माझे 2 कामं सुरू आहेत बंगलोचे. ओके, सो असा आतापर्यंतचा प्रवास आहे. आता यातला आणखीन एक महत्वाचा टप्पा मला विचारायचा आहे, तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट करेपर्यंत सुद्धा एक स्ट्रगल असतो. तर तो स्ट्रगल कसा होता? आणि पहिला प्रोजेक्ट स्वतः जेव्हा आपण इंडिपेंडेंटली घेतो तेव्हा बऱ्याचदा दडपण येतं, थोडी भीती वाटते कसं होणार, काय होणार. तर त्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय होती तुमची? माझा पहिला प्रोजेक्ट मॉडेल स्कूलचा होता. त्यामध्ये भरपूर अडचणी येत गेल्या. लेबर, मटेरियल, अरेंजमेंट कसं करायचं, परत वर्क ड्युरेशनमध्ये कसं कंप्लीट करायचं. गव्हर्नमेंटचा प्रत्येक कामाचा कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये ते काम कंप्लीट कसं करायचं, ह्या सगळ्या अडचणीतनं पूर्ण करून मी ते वर्क ऑर्डरच्या डेटमध्ये मी ते काम कंप्लीट करून दिलं. शाळेला बसायला पण जागा नव्हती. अक्षरशः आमच्या 7 खोल्याचं काम होतं. 7 खोल्याच्या कामामध्ये त्यांनी सुरुवातीला आम्हाला 3 खोल्यांचं काम दिलं. ते पूर्णत्व करून आम्ही परत 7 खोल्याचं काम करायचं होतं. ते ॲट अ टाइम करायचं होतं. ॲट अ टाइम करायचं होतं, पण त्यांनी काय केलं, 3 महिन्याचं दिलं, सॉरी 3 वर्कचं दिलं. त्यानंतरनं आफ्टर 4 दिलं. त्यामध्ये आता सुरुवातीला कसं असतंय, 7 वर्क ऑर्डर ही पूर्ण 7 खोलीची होती, पण त्यांनी आम्हाला थोडे थोडे दिले. त्यामुळे अडचणी भरपूर आल्या. आता दुसरा प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताना यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर. आणि अशा अनस्किल्ड लेबरवर काम करताना बऱ्याचदा काही धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? अनस्किल्ड लेबरचं कसं असतंय सर, प्रत्येक बारीक आणि बारीक गोष्ट त्यांना समजावून सांगायला लागते. स्किल्ड लेबरचं एवढं अडचण येत नाही आपल्याला. त्यांना एकदा साईटवर सांगितलं की तुम्ही हे काम कम्प्लीट करा, ते म्हणजे इश्यू कम्प्लीट करून आपल्याला देतात. काय त्यामध्ये अडचण येत नाही आपल्याला. दुसरं, आता तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करता आणि आणखीन एक महत्वाचा उल्लेख तुम्ही मगाशी आपल्या गप्पांमध्ये केला, ते म्हणजे तुम्ही एका गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट केले. तर तो इव्हेंट काय होता ते आम्हाला एक जरा थोडक्यात तुमच्याकडनं ऐकायचं. ओके. त्यामध्ये कंटिन्युअसली बिटुमिनस कॉन्क्रीटचं लेईंग होतं. 72 किलोमीटर कंटिन्युअसली लेईंग, BC लेईंग होतं. ते 105 तासामध्ये कंप्लीट केलं. ओके. हा, तो गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचा इव्हेंट होता. आणि तुम्ही आता जे सरकारी योजनांवर कामं करताय किंवा प्रकल्पांवर कामं करताय, ती कुठल्या कुठल्या प्रकारची कामं आहेत? आता सध्याला जल जीवन मिशन योजना आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं सुरू केलेली आहे. प्रत्येक हर घर नल ही त्यांचं हे आहे, मोटिव्ह आहे. आणि त्याच्या थ्रू मी 30 विलेजचं सुपरविजन सध्याला माझ्याकडे आहे, कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून. आणि आता सध्याला वर्क सुरू आहे. आता पुढचा प्रश्न आहे, तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन
असं जर तुम्हाला विचारलंय तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास येणाऱ्या 10-15 वर्षात करायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम जास्त झालं पाहिजे? सगळ्या क्षेत्रामध्ये झालंच पाहिजे. त्यामध्ये फर्स्टली मी आपलाच फील्ड चूज करेन, कारण आपलं आता डेव्हलपिंग आहे पूर्णपणे. हो. डेव्हलपिंग असल्यामुळं आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर काम करायचं आहे. त्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम भरपूर अडचण आहे ड्रेनेजला. सिवेज ट्रीटमेंट प्लांट वगैरे म्हणा. परत आता सध्याला तर वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालूच आहे. प्रत्येक म्हणजे जिथं गरज आहे तिथं चालूच आहे सर्व काम. सॉलिड ट्रीटमेंट प्लांटचं काम करायला पाहिजे. बरोबर आहे. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, सॉलिड ट्रीटमेंट प्लांटचं काम करायला पाहिजे. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, या प्रकल्पाला जर गती द्यायची असेल थोडी आणि अजून त्याची व्याप्ती वाढवायची असेल तर? ह्याच्यामध्ये आता सॉलिड ट्रीटमेंट प्लांटमध्ये कसं पर्सनली आपल्या गव्हर्नमेंटनं लक्ष दिलेलंच आहे, पण अजून त्याच्यामध्ये एवढं हे नाही आहे, प्रोग्रेस नाही आहे जसा पाहिजे तसा. अजून पण पाणी ॲज इट इज नदीमध्ये सोडलं जातं. बरोबर, त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली पाहिजे. बरं, ठीक आहे. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा प्रोजेक्ट आठवतोय का जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? असं कोणतीच साईट नाही की पूर्ण विदाउट प्रॉब्लेम कम्प्लीट झाले, असं कुठलीच साईट नाही. बरोबर, प्रॉब्लेम हे येत राहत असं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स लावता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलचं कसं सर, वेट चेक केलं जातं पर मीटरला. डायवाज त्याचा फॉर्म्युला पण आहे, D² / 162. त्याच्या थ्रू आम्ही 1 मीटरचं कटिंग लेंथ घेऊन त्याचं वेट चेक केलं जातं. परत टेन्शन आणि कॉम्प्रेशन काही UTM वर होते, त्यामुळे ते साईटवर काही करता येत नाही आम्हाला. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का? हो सर, वापरलं. कसा होता, प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? सर्व्हिस, मटेरियल अवेलेबिलिटी इझी आहे आणि मटेरियल वापरलंय व्यवस्थित आहे, चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके. ऍज कम्पेअर टू अदर ब्रँड. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर फ्रेशर्स ओके. आता या फील्डमध्ये येत आहेत, त्यांना एक सिनियर म्हणून आणि मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? कशाबद्दल सर? या क्षेत्रात येण्यापूर्वी, आता या क्षेत्रात येत आहे तुम्ही, जसे यशस्वी झाला, थोडक्यात तुमचा यशाचा गुरुमंत्र सांगा की या क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे त्या इंजिनियरने? आपल्या वर्कशी पॅशनेट असलं पाहिजे. अच्छा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. हा, बोला ना, सांगणार आहे अजून काही? त्यानंतर जे हातात काम घेतलंय ते वेळेत कम्प्लीट करून देणं, त्याशिवाय तुमचं हे होणार नाहीये, प्रोग्रेस होणार नाहीये. अदरवाईज मग मार्केटमध्ये बॅड इफेक्ट पडतो. हे एवढं महत्वाचं आहे. ठीक. सो हे होते इंजिनियर प्रमोद चौगुले आणि त्यांनी फार महत्वाचं सांगितलं, तुम्ही जे काम करता त्या कामावर प्रेम करा. जेव्हा माणूस सापडल्या कामावर प्रेम करतो तेव्हा ते पूर्ण 100% डेडिकेशनने करतो आणि अर्थातच त्या कामामध्ये त्याला सफलता मिळते, यश मिळते. पुन्हा एकदा मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, पर्यायानं देशसेवा सुद्धा घडावी तुमच्या हातून, हीच माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.